नमस्कार मित्रांनो. पेपर देऊनच आलो आहे आपण. राज्यसेवेचा काल पेपर झाला होता. आज व्हिडिओ आणतो आहे मी. तर मित्रांनो, हा माझाच पेपर आहे. आम्ही सॉल्व केलेला पेपर आहे. तर मी PDF काढलेला आहे तुमच्यासाठी आणि त्यात आपण बघतो आहे. तर आज बघूया आपण पेपरची रिॲक्शन काय होती, मार्क्स किती येत आहेत, किती फॅक्ट्स, कसा पेपर होता एक्झॅक्टली, मला मार्क्स किती येत आहेत, तुम्हाला मार्क्स किती येत आहेत, किंवा आता पुढे काय करायचं, CSAT कसं होतं, काय होतं, सगळ्या गोष्टी या व्हिडिओत क्लिअर करणार आहे. थोडंसं शांत व्हा, कारण पेपर कालच झालेला आहे. शॉकिंग पेपर होता, सगळ्यांनाच माहिती आहे. फर्स्ट शॉक खूप खूप इम्पॅक्टफुल होता, कारण सगळ्यांना शॉकिंग होता पेपर. क्लासेसवालेसुद्धा एकदम हैराण झालेले, जे म्हणतात की आमच्याच याच्यातून पेपर आला. तेच शोधत आहे रिसोर्स, कुठल्या रिसोर्समधून पेपर आला, कारण ते सगळे स्टँडर्ड रिसोर्सेस त्यांनी बाजूला ठेवून दुसरीकडूनच पेपर काढलेला आहे असं मला वाटतं. स्पेशली इतिहासाचा, सॉरी थोडीसं मला सर्दी झाली आणि बॅकग्राऊंडला नॉईस पण आहे. इतिहासाचा आणि विज्ञानाचा सेक्शन खरंच खूप डिफिकल्ट होता. ॲटलिस्ट विज्ञानाचं सेक्शन सायन्सच्या मुलांसाठी पण खूप जास्त डिफिकल्ट. इंजिनियर तो डॉक्टर असतील त्यांना पण डिफिकल्ट गेलेला आहे पेपर. बघ आता आपण पुढे काय करायचं ते बघूया. आधी आपण बघूया MPSCचा पेपर होता कसा नक्की. तर पहिलं तर एक मोठा शॉकच होता, कारण इतिहासाचा पहिला सेक्शन होता सगळ्यांचा. कुठल्याही सेक्शनमध्ये पहिले इतिहास विचारला होता त्यांनी. आणि इतिहास असा होता की सगळे क्वेश्चन मॅच द फॉलोइंगमध्ये होते आणि अननोन फॅक्ट्स होते, सगळे अननोन फॅक्ट्स. जर तुमची एक जोडी लागते तरी पण नाही जमते, असं होते काही क्वेश्चन. आणि काय आता इथे दाखवू शकतो मी. आता हे कधीच आपण वाचलेलं नव्हतं, किंवा या गोष्टी आपण कधीच वाचत नाही. ते कुठून विचारले त्यांना पण माहीत नाही रिसोर्सेस. आता हे थोडंसं वाचलेलं असू शकतं कोणाच्या तरी नजरेत, किंवा भूगोलामधला हा क्वेश्चन आहे, पण इतिहासात का आला काय माहिती. नंतर इथे तुम्हाला मॅच द फॉलोइंग थोडंसं टफ जाईल. हे पण थोडंसं टफ जाण्यासारखं होतं, पण इथं हर्षचरित्र हे मागच्या वर्षी विचारलेलं होतं, बाणा भट्ट. तर याच्यावरून एक क्ल्यू लागत होता, म्हणून इथे मी 2मध्ये हे करत होतो, टॅली करत होतो. तर असं काहीतरी पेपर होता की इतिहासाचा खूप जास्त डिफिकल्ट आला होता. नंतर सायन्सचं सेक्शन असू द्या, नंतर मग जॉग्रफी असू द्या, करंट अफेअर पण होते डिफिकल्ट. म्हणजे एक्सपेक्टेड पेपर होता, मॉडर्न टू हार्ड म्हणतात, पण मी हार्डच म्हणेन या पेपरला. कोणी काही म्हणू द्या, कारण ॲज अ स्टुडंट आपण जे बघतोय करतोय त्या गोष्टी आपण मानले पाहिजेत. आणि बाकीचे क्लासवाले तर म्हणणारच आहेत, तुम्हाला ते मॅनिप्युलेट करणारच आहेत, त्यांचं सोडून द्या विषय. नंतर फॅक्ट्स, खूप जास्त फॅक्च्युअल होता हा पेपर. 60% तर फॅक्ट्स बेसवरती होता हा क्वेश्चन, खूप जास्त. म्हणजे फॅक्ट जर म्हणायला गेलं आपण तर 60 ते 70% तुमचा क्वेश्चन पेपर हा फॅक्च्युअल होता. 30% फक्त ॲनालिटिकल होता. ॲनालिटिकल म्हणजे कुठे विचार करावा लागत होता तुम्हाला, काय कन्सेप्ट असेल, ही कशामुळे झालेलं असेल. आणि त्याच्यामुळे काय होतं तर माहिती आहे काय, हे फॅक्च्युअलमुळे 2 ते 3 क्वेश्चन सिली मिस्टेकमध्ये चुकतात. आता माझे स्वतःचे 2 क्वेश्चन सिली मिस्टेकमध्ये चुकले. एक OMR फिलिंगमध्ये चुकला, आणि एक क्वेश्चन मी थर्ड ऑप्शनमध्ये, ॲटलिस्ट थर्ड स्टेटमेंट होतं त्यामध्ये मी चूक केली. खूप इझी क्वेश्चन होता, पोल्युशनचा, पोल रिलेटेड. पोलवरती आपण पोल्युशन सेंटर असं काहीतरी होतं ते. मग ते मी पोलपर्यंत पोचलो होतो, म्हणजे थर्ड ऑप्शनपर्यंत पोचलो होतो, पण एक्झाममध्ये थोडंसं पॅनिक झालो आणि तो माझा मार्क इथे मिस झाला. आणि हा मार्क माझ्यासाठी खूप क्रुशियल होते. दोन क्वेश्चन खूप क्रुशियल आहेत. तुम्हाला मी नंतर जेव्हा मार्क्स सांगेन तेव्हा कळेल तुम्हाला. आता आपण पुढे बघूया. सिलेबस्टिक झालं. PYQ रिपिटेशन. आता PYQ रिपिटेशन मी खूप बोलतो की PYQ येतात, पण ह्यावेळेस थोडंसं कमी आले. मी स्वतः मानतो PYQ खूप जास्त रिपिटेशन होतं, पण इथे कन्सेप्ट थोडेसे रिपीट झाले, पण जास्त मी नाही बोलणार. पण PYQचं रिपिटेशन 60% होतं. 60% इन द सेन्स थीम्स. आणि जे डायरेक्ट बोलतो डायरेक्ट PYQ रिपीट किंवा ऑप्शन रिपीट असे क्वेश्चन आहेत फक्त 20%. ओके. थीम्स खूप जास्त रिपीट झाले PYQच्या, पण 60% रिपीट झाले. 40% नवीनच होत्या सगळ्या गोष्टी. 40% पेपर हा पूर्ण नवीन होता, पूर्ण. आणि डायरेक्ट जे क्वेश्चन आहेत ते 20% आहेत, आणि ते पण अनसॉल्वेबल. म्हणजे मॅच द फॉलोइंगमध्ये फक्त एकच कुठेतरी तुम्ही पेअर वाचलेली असेल, आणि ते जर तुम्हाला लक्षात असेल कुठेतरी काहीतरी. आता जसं की एक दाखवतो तुम्हाला, रहिला करून एक इबन बतूताचा तो ग्रंथ होता. रहिला कुठे गेला तो क्वेश्चन, एक मिनिट. अरे यार, रहिला म्हणजे त्या क्वेश्चनमध्ये इथे इबन बतूता, जर तुम्हाला रहिला माहीत असेल. आता हे पहिलं जर स्टार्टिंगचं वाचलं, तुम्ही जर घाबरलात ना आणि रहिला वाचलंच नाही तुम्हाला, आणि हे इबन बतूताचं रहिला, हे तुम्ही, हा ऑप्शन आहे माहिती आहे. MPSCमध्ये PYQमध्ये हा ऑप्शन होता. राज्यसेवेचा एक क्वेश्चन होता त्यामध्ये की रहिला, नंतर तख्ते हिंद हा ग्रंथ कोणी लिहिला याच्यावरती क्वेश्चन होता. मोहम्मद बिन तुगलक, इबन बतूता, नंतर मग अजून कोण, मोहम्मद गझनी, असे 3-4 ऑप्शन होते. मग त्या ऑप्शनमध्ये इबन बतूता होता, आणि त्यांनी कुठला लिहिला ग्रंथ तर रहिला. असं जर तुम्ही अभ्यास केलेला असेल तर हा क्वेश्चन सुटला असता. नाहीतर हे बाकीचे जर तुम्ही वाचणार असेल, मला गॅरंटी होती. म्हणजे असं जर तुम्हाला कुठेतरी रिपिटेशन होते, म्हणजे सगळ्याच गोष्टी रिपीट नाही होत झाल्यात, फक्त कुठेतरी एक असं रेअरली रिपीट झाले क्वेश्चन, असं झालं. मग तशी क्वेश्चन होती की ती 20% क्वेश्चन होते. तशी 20% तुम्ही इनडायरेक्टली सोर्सेसमधून रिपीट झालेले होते. मग
असं जर आपण बघायला गेलं तर PYQमधून थीम्स रिपीट झाल्यात, 40% न्यू होतं आणि 20% डायरेक्ट किंवा आपण ऑप्शनल रिपीट वगैरे असं म्हणू शकतो. नंतर मॅच द पेअर सर्वात जास्त मॅच द पेअर, आणि याच्यात पण असं होतं की एक जोडी लागली तर तुमचं सुटेल असं नव्हतं. तुम्हाला 2 ते 3 जोड्या माहीत पाहिजे होत्या, किंवा असं त्यांनी ऑप्शनच असे ठेवलेले की एक जोडी जर कळाली असेल तर त्याच्यावर आन्सर निघणार नाही आहे. 2 जरी जोड्या तुम्हाला ॲटलिस्ट मिनिमम माहीत पाहिजे कन्फर्म, तरच आन्सर निघत होतो. नंतर UPSCमध्ये जसं तुम्ही बघितलं अननोन पर्सन एक्स विचारलं होतं, तसं MPSCने काय केलं, सगळेच अननोन टाकलेत. म्हणजे जसं की इतिहासात तुम्ही जर बघितलं कधी वाचलेले अशा व्यक्तींची नावं टाकलेत. म्हणजे एकदम काय सांगणार त्यांना की असं, म्हणजे मुलाला एक्झाममध्ये गेल्या शॉक लावून तो त्याला हार्ट अटॅकच आला पाहिजे. म्हणजे पेपर बघितलं तर सोडून दिला पाहिजे पेपर सोडून. आता कित्येक जणांनी माझ्या आधी तुम्हाला एक स्टार्टिंगचं एक्झाम्पल पण सांगतो. हॉलमध्ये 50% मुलं तर अब्सेंट होती. आता हे का होती काय माहिती, मला आयडिया नाही येते, कारण कंबाईनचं पेपर मेन्सचं पण जवळ आलेलं असेल, किंवा कोणी मेन्सची प्रिपरेशन करणारी ते राज्यसेवेचा फॉर्म भरतात, आय नो. बट त्यांनी 50% अब्सेंटी होती सेंटरवरती, तर ते सांगता येत नाही. आणि हां, अननोन असे अननोन क्वेश्चन खूप आहेत. म्हणजे जसं की करंट अफेअरमध्ये काहीतरी वेगळंच कुठली तरी पर्सनॅलिटी विचारली आहेत त्यांनी, आणि इतिहासात पण असं वेगळंच. नंतर सायन्समध्ये पण बायोमचं नॉमिनक्लेचर म्हणजे कोण कॉइन केली टर्म, तर हा एक क्वेश्चन होता. हा पण थोडासा ट्रिकी होता, म्हणजे आपण कधी वाचण्यात नाही त्या गोष्टी पण त्यांनी विचारण्यात आलेल्या आहेत. आता जर आपण सब्जेक्ट वाईज बघायला गेलं, मी मार्क्स सांगणार आहे माझे, पण तुम्ही थोडंसं वेट करा, कारण ॲनालिसिस महत्त्वाचं आहे. मला वाटतं मार्क्सपेक्षा ॲनालिसिस पेपरचं खूप महत्त्वाचं आहे. इतिहास व्हेरी व्हेरी टफ, म्हणजे खरंच म्हणतो हे शिक्षकांना कसं सोपं जातं यांनाच माहिती. जे इतिहासाचे स्वतः शिक्षक आहेत त्यांनी जर खरंच सोपं जातं, तर मला वाटतं ते थोडंसं कुठेतरी चूक बोलतात, खोटं बोलतात. जर तुम्हाला हे असं वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा इतिहास तुम्हाला कसा गेला. तर व्हेरी व्हेरी डिफिकल्ट होता पेपर. माझे किती बरोबर येतात, तर माझे 15पैकी 10 बरोबर येतात. माझे 15पैकी 10 सॉरी असं लिहितात आपण, 10 बरोबर येतात. मॅच द पेअरमध्ये मला चांगले, म्हणजे मॅच द पेअरमध्ये माझे चांगला स्कोर झाला आहे. आणि डिफिकल्ट होता पेपर, खरंच इतिहासाचा खूप डिफिकल्ट होता. भूगोलाचा पण मला डिफिकल्टच गेला आहे. भूगोलाचा तुम्हाला सोपा गेला असेल इन केस. भूगोलाच्यामध्ये माझे 2 मिस्टेक झालेले आहेत, सिली मिस्टेक प्लस, आणि काही मला फॅक्च्युअल डेटा माहीत नव्हता, जसं की स्कीमचा. आता PDS स्कीम असेल, अन्न सुरक्षा वगैरे वगैरे स्कीम, थोडंसं मी फॅक्च्युअल डेटा मला कमी लक्षात राहतो, मग त्यामुळे माझं इथे स्कोर कमी गेला आहे भूगोलामध्ये. परवामध्ये 5पैकी 3 क्वेश्चन असे एकदम डुएबल होते. 3 क्वेश्चन चांगले डुएबल होते, 4 क्वेश्चन सॉरी, आणि 1 क्वेश्चन सिली मिस्टेक असं आपण म्हणू शकतो, डुएबल क्वेश्चन होते. अर्थशास्त्र थोडासा इझियर साईड होता खरंच म्हणेन मी, पण इझियर साईड पण असा की ज्यांना फॅक्च्युअल डेटा चांगला माहिती आहे, म्हणजे तेंडुलकर समितीने काय तुम्हाला रेकमेंडेशन दिलेत, किंवा जनगणनेचं तुम्हाला जर फॅक्च्युअल असं सेन्सेस वगैरे पाठ असेल तर तुमच्यासाठी खूप इझी होता पेपर. जर तुम्हाला पाठांतर जमत असेल ना, तर हा सेक्शन खूप जास्त इझी होता. आणि ज्यांना फक्त कन्सेप्ट वगैरे येतात त्यांच्यासाठी अर्धेच क्वेश्चन होते कन्सेप्ट वगैरेवरून काढण्यासाठी, म्हणजे 50%, 7 ते 8 क्वेश्चन कन्सेप्टवरून निघत होते. मला पण तेवढेच ॲटलिस्ट बरोबर येतात वाटतं मला. आणि नंतर राज्यशास्त्र, पॉलिटी पण चांगलं सेक्शन होतं, असं काही एवढं डिफिकल्ट नव्हतं विचारलं. कॅगचं आर्टिकल विचारलं, हे खूप डायरेक्ट रिपिटेशन होतं PYQचं. कॅगचं आर्टिकल मागच्या वर्षीचं पेपरमधले 148 आर्टिकल आहे, ते खूप सिम्पल होतं. जर ते तुम्ही लक्ष नाही दिले म्हणजे ते तुमची चूक आहे खरं तर. जी आता MPSCमध्ये जे राज्यसेवेमध्ये जे PYQ रिपीट झाले आणि तुम्हाला जर ते पाठ नाही, तोंडपाठ पण नाही आहे, मग ते तुमची चूक आहे हे मला वाटतं. आणि म्हणून मी एम्फेसाईज करतो आहे PYQजवरती, आत्ता पण एम्फेसाईज करतो आहे. नंतर पॉलिटी सेक्शन थोडंसं मी म्हणेन की इझियर साईड होता पॉलिटी सेक्शन. आणि विज्ञान पण खूप जास्त डिफिकल्ट होता, खूप जास्त डिफिकल्ट. विज्ञान पण डिफिकल्ट होता, कारण बायोलॉजीचं कोर बायोलॉजी विचारलं त्यांनी एकदमच, म्हणजे जम्पिंग जीन्स वगैरे विचारले. आता तुम्ही जम्पिंग जीन्स कुठे वाचलेले असेल काय माहिती, पण मला थोडीशी आयडिया होती जम्पिंग जीन्स वगैरे अशा गोष्टीमध्ये. आणि नंतर काही क्वेश्चन असे होते की एकदम अननोनच, जसं की काय म्हणू शकतो आपण, सायन्स सेक्शन तुम्हाला दाखवतोच. माझ्या मते हा क्वेश्चन कॅन्सल होऊ शकतो. हा क्वेश्चन नैसर्गिक इकोसिस्टममधला, पण तरी बघू. माझ्या मते मी एवढं स्कॅन केलं आहे. ओके, नाही माझ्याकडे दुसरं पण आहे PDF. ओके, तर हे बघा, आता हा क्वेश्चन पण असेल किंवा हा क्वेश्चन असेल, म्हणजे तुम्ही कसं काय इथे आन्सर फायनल करू शकता काय माहिती, पण तिथे एवढं हा डिफिकल्ट क्वेश्चन आहे, खूप जास्त डिफिकल्ट आहे. ज्यांना फिजिक्स चांगलं जमतं त्याच्यासोबत डिफिकल्ट आहे हा.
आता रे ऑप्टिक्सवरती क्वेश्चन येतो, पण एवढा डिफिकल्ट क्वेश्चन येईल असं कोणी एक्सपेक्ट केलं नव्हतं. आता जम्पिंग जीन्स पण थोडंसं डिफिकल्टच क्वेश्चन होता. आता इकडे यांनी डिस्कवर केलेलं की नाही हे कन्फर्म नव्हतं मला. डिस्कवर केलं नाही की इथे मी ऑप्शनमध्ये कन्फ्यूज होतो, सी आणि सी बरोबर असेल की नाही म्हणून. पण मला वाटलं लास्टचा ऑप्शन चुकवतात ते, तर त्यामुळे मी थोडंसं थांबलो की ह्याच्यामध्ये एकतर चुकवतील किंवा नावामध्ये एकतर चुकवतील म्हणून. पण इन केस सायन्स पण डिफिकल्ट होता ज्यांचं. आता हे कन्व्हर्जंट पॅरलल इव्हॉल्युशन हे दोन्हीमध्ये थोडंसं कन्फ्यूज होतो मी. ABC आणि 3 दोन्हीचे कन्सेप्ट वेगळे आहेत, खूप जास्त वेगळे आहेत, पण तरी पण. आणि काही काही नावच विचारलेली इमल्शन वगैरे खूप खूप बेकार खरंच म्हणावं लागेल. हा पेपर म्हणजे हलवून टाकणारा पेपर होता सायन्सवाल्यांसाठी सुद्धा. आणि मग आता बाकीच्या बॅकग्राऊंड ज्यांचं सायन्सचं नाही मग त्यांना पण डिफिकल्ट गेलाच असणार नक्कीच. त्यांच्यासाठी खूप जास्त डिफिकल्ट होतं. आता करंट अफेअरमध्ये 5 क्वेश्चन डुएबल होते, ते पण रिपिटेशन होतं. कसं माहिती आहे, म्हणजे रिपिटेशन पण नाही, 5 ते 7 क्वेश्चन म्हणू शकतो मी की इझियर साईड होते. बाकी तुम्ही अटेम्प्ट केले नसतील तरच चांगलं झालं असेल. तुम्हाला माहिती आहे अटेम्प्ट करताय तर तुमची निगेटिव्ह मार्किंग जास्त जाते. तर आपण आत्तापर्यंत सगळ्या सेक्शनचा आपण बघितलेलं आहे की कसा क्वेश्चन होता, कसे पेपर होता. म्हणजे आतापर्यंत आपण भेटलं की हार्डच पेपर गेलेला आहे मला तरी. आणि जर मी एका आन्सर कीमधून चेक केलेलं आहे, आता मला माहीत नाही त्यांचं आन्सर की किती करेक्ट असेल, किती क्लासेसवाले ते ऑनलाईन येतात व्हॅ करत असतात. बघूया त्यांचं. आता त्यांचा आन्सर कीने मला येतो आहे स्कोअर अप्रॉक्स 100च्या अप्रॉक्स येतो आहे, ±2 असेल. 100च्या अप्रॉक्स ±2 असेल. आय डोंट नो आता किती कट ऑफ जाणार आहे. काही क्लासेस बोलत आहेत की आता क्लास म्हणजे एक चांगलाच मोठा क्लास आहे, तो बोलतो 105च्या प्लस मिनिमम वरच राहील. आणि एक दुसरा क्लास आहे ज्याचं मी पुस्तक खरंच वापरलं आहे त्या क्लासेसचं, PYQचं. तो क्लास बोलतो 95च्या वर जाणार, 95 ते 98च्या. मग आता मी अडकून बसलो आहे, काय माहिती, आय डोंट नो काय येईल स्कोर आहे मला माहीत नाही. आणि थोडंसं टेन्शनमध्ये आहेच त्यामुळे. आणि सीसॅट डुएबल होता, त्याचं काही टेन्शन नाही सीसॅट म्हणजे जसं की मी मधल्या ब्रेकमध्ये मी मस्त गाणे ऐकतो वगैरे, रील्स स्क्रोल करतो आहे. आणि नंतर सीसॅटला जसं आहे, कारण मला विचारत होतं, कारण जर सीसॅट जर टफ आलं म्हणजे UPSC पॅटर्न टाईप आलं तर ते सगळ्यांच टफ जाईल, मलाच एकट्याला टफ नाही जाणार. बट ॲटलिस्ट मी सीसॅटचं डिसिजन मेकिंग चांगलं एक 1-2 व्हिडिओ बघून गेलेलो डिसिजन मेकिंगसाठी, कारण मला तिथे चांगला स्कोर आणायचा होता. डिसिजन मेकिंगचे एकदा तुमचे 12 मार्क्स चांगले पक्के झाले ना, मग तुम्हाला 50च मार्क्स आणायचे, ऑलमोस्ट 55 मार्क्स. मग 55 मार्क्स आणि जर 10 पॅसेजमधून तुम्ही 55 मार्क्स आणू नाही शकत आहे, मग काय अर्थ आहे ना. पॅसेज असे होते पॅसेज की कोणी कसंही सॉल्व करेल. मॅथ्सचं तर मी सोडून दिलं, मॅथ्सचं मी सॉल्व करायला घेतलंच नाही. आणि त्यात तर मी 4-5 क्वेश्चन सॉल्व केले आणि सोडून दिले, कारण पॅसेजवरून आणि डिसिजन मेकिंगवरून माझं सीसॅट क्लिअर होत होतं. मग मी नंतर अर्धा तास असंच टाईमपास केला. ओके, तर आता पेपरचं डिस्कशन झालेलं आहे. कट ऑफचं पण आता माझ्या मते कट ऑफ काय लागला पाहिजे माझ्या मते. तुम्हाला किती येतो ते कमेंट करून नक्की सांगा, त्यातून थोडीशी आयडिया भेटेल मला पण. आणि रिअल सांगा, उगाचच फेकू नका की मला 120 येत आहे सर आणि मी हे आणि ते नका सांगू मला. ओके, रिअल येत आहेत तर तेच सांगा. माझा अंदाज आहे, कारण पेपर चांगला डिफिकल्ट होता. मी क्लासेससारखे नाही, मॉडरेट टू हार्ड होता पेपर असं आणि तसं नाही, हार्ड होता पेपर. आणि 95 आता त्यांची रेंज बघा. आता एक क्लासमध्ये 95 आणि ते म्हणतात 115पर्यंत जाऊ शकतो कट ऑफ. अरे बापरे म्हणलं. आता मला काय वाटतं की कट ऑफ हा जाईल 105च्या अप्रॉक्स, 105च्या 5 मार्क पण नाही म्हणणार, 3 मार्क वर खाली असेल. 3 मार्क 105च्या जनरलसाठी. बाकी तुम्ही कास्ट वाईज ते बघून घ्या, कास्ट कसं काय लागतो कट ऑफ वगैरे. EWS OBC आणि SC BC सगळे तिन्हीला सेमच स्कोर लागतो आहे. आणि प्लस SC ST वाल्यांसाठी 5 ते 6 मार्काचा गॅप आहे. सो तसं बघून घ्या. आता फिमेलसाठी 2 मार्काचा गॅप, असं लक्षात ठेवून बघून घेऊ शकता. आता पुढे काय करायचं, कंबाईन, पुढची राज्यसेवा की मुख्यची तयारी. आता मला वाटतं कंबाईनवाल्यांनी आता सोडायचं नाही बाळांनो. लॉजिक, मी लॉजिकचं विसरलोच. सॉरी लॉजिक कसं लागलं इथे माझं. लॉजिक चांगलं, लॉजिकने मला चांगल्या क्वेश्चनमध्ये फरक पडला. 15 तरी क्वेश्चन मी लॉजिकमुळेच बरोबर आणलेले. जसं की मॅच द फॉलोइंगमध्ये लॉजिक लागले माझं, प्लस काही क्वेश्चन सायन्सचे क्वेश्चन होते, करंट अफेअरच्या क्वेश्चनमध्ये लॉजिक चांगलंच लागलेलं आहे माझं. तर अशा ठिकाणी लॉजिक वापरून ना माझे 15 क्वेश्चन बरोबर येतात. मी लॉजिकने काउंट केले आणि तुम्हाला नंतर दाखवेन. पण मी एक सेपरेट लॉजिकचा व्हिडिओ केला राज्यसेवेवरती. राज्यसेवेचे क्वेश्चन मी 15 क्वेश्चन लॉजिकने सॉल्व केलेले आहेत. ओके, तर हेच लॉजिक तुम्हाला कंबाईनमध्ये वापरायचे. आता तुमची काहीतरी 14 जूनला एक्झाम आहे कंबाईनसाठी. तर त्यासाठी लॉजिक कसं काय बिल्ड करायचं, लॉजिकचे काय टॅक्टिक्स असतील, जसं की मी पहिला व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही आय बटनात बघू शकता. आणि मी नवीन आता व्हिडिओ घेऊन येतो लॉजिकचा. प्लस मी आता जेव्हा ऑफिशियल आन्सर की येईल तेव्हा पण एक व्हिडिओ काढून की किती मार्क्स येतात वगैरे. कारण आता हे यांची आन्सर की मला विश्वास नाही आहे, कारण हे स्वतः नंतर नाही हे आन्सर हे कॅन्सल होईल. हे एकदा ऑफिशियल आन्सर की आली की आपण डिसाईड करू शकतो कट ऑफ काय जाईल.
आणि लॉजिक आता कंबाईनचं मी बोलत होतो. कंबाईनसाठी आता फॅक्च्युअल डाटा तयार करा, रिव्हिजन करा, रिव्हिजन चांगली राहू द्या आणि लॉजिक थोडंसं आता बिल्डअप करायला चालू करा, कारण आताच वेळ आहे. आणि मॉक टेस्ट मिनिमम 10 तरी मॉक टेस्ट द्या आता, कारण वेळ चांगलाच आहे तुमच्याकडे. 1 तारखेपासून 14 तारखेपर्यंत 10 मॉक टेस्ट डेली, एक पेपर द्या, एक तासाचा पेपर, काहीच फरक नाही पडत. 10 मॉक टेस्ट द्या आणि त्या मॉक टेस्टमध्ये लॉजिक अप्लायचं ट्राय करा, टाईम मॅनेजमेंट करा, कारण टाईम मॅनेजमेंट खूप जणांचं चुकतं आहे ते मी बघितले. तसेच 2000 आता ज्यांना आता खरंच कमी होतं, 90च्या खाली आहेत ना ज्यांचा स्कोर, त्यांनी खरंच आता पुढचं काहीतरी विचार करा ज्यांचा 90च्या खाली स्कोर आहे, कारण मला वाटतं 90पर्यंत कट ऑफ येईल, 90च्या खाली येईल कट ऑफ. मग त्याने एकतर राज्यसेवा 2027साठी तयारी करा किंवा मुख्यची आताच तयारी चालू करा आणि नंतर मग राज्यसेवेच्या पूर्वची तयारी करा, म्हणजे जानेवारी वगैरे त्या काळखंडामध्ये. म्हणजे जसं की ज्यांचं कट ऑफ क्लिअर नव्हते त्यांना 2027चं म्हणजे जे 90च्या खाली आहेत वगैरे, 90च्या खाली आहेत त्यांना तेवढा कट ऑफ जाणार नाही खाली. मग त्यांनी राज्यसेवेची मुख्य तयारी केली तर चांगलं राहील. मला असं वाटतं राज्यसेवा मुख्यची तयारी आताच करा, म्हणजे जून ते नोव्हेंबर राज्यसेवा मुख्यची तयारी करा आणि प्लस राज्यसेवा पूर्वची तयारी 2027 पूर्वची तयारी डिसेंबरपासून चालू करा राज्यसेवा मुख्यची तयारी, पूर्वची तयारी सॉरी. तर मग ही तयारी कशी करायची, काय करायची यासाठी डिटेल व्हिडिओ घेऊन यावं लागेल आपल्याला. आणि हे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, UPSC पॅटर्न आहे. जसं की UPSCवाल्यांनी शॉक दिला आहे तसा MPSCवाल्यांनी ह्यावर्षी शॉक दिला आहे, बेकार शॉक दिला आहे. असं आहे की म्हणजे हृदय धडधड करत होतं एक्झाममध्ये. एकदमच खतरनाक होता हा पेपर, म्हणजे मला तरी वाटलं. बाकी तुमचा अभ्यास चांगला असेल, तुम्ही टॉपर असाल, 2-3 वर्षापासून चांगलं प्रिपेअर करताय, आय डोंट नो, बट मला तरी शॉकिंग होता हा पेपर. आणि फॅक्च्युअल डाटा बघूनच मला थोडंसं भीती वाटते. फॅक्च्युअल डाटा हे कसं विचारलं, हे 0.5 0.4 माझ्या लक्षातच नाही राहत. सेन्ससचा डाटा आणि सेन्सस 2011चं का विचार मला अजून नाही कळत, काय एवढं त्यांना आवडतं सेन्सस. आणि ते 5 year प्लॅन दरवर्षी क्वेश्चन असतात दोन्ही टॉपिकवरती, आणि दोन्ही टॉपिकवरती क्वेश्चन चुकतात का, पाठांतर होत नाही. मग तुम्ही मला स्वतः गाईड करा, फॅक्ट्स वगैरे कशा लक्षात ठेवता तुम्ही त्या गोष्टी. आणि बाकी लॉजिक वगैरेसाठी मी तुम्हाला स्वतः चांगलं गाईड करू शकतो. कंबाईनमधल्यांसाठी आता नवीन व्हिडिओ नक्कीच घेऊन येईन मी. आणि हा जर पेपर पाहिजे तुम्हाला माझं सॉल्व केलेलं तुम्हाला बघायचं असेल तर टेलिग्रामवरती टेलिग्राम चॅनलवरती मी हा पेपर टाकून देईन, माझा स्वतः सॉल्व केलेला PDF. आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये भेटेल. फ्री टू फिल कमेंट बॉक्समध्ये काही टाईप करा, कोणी तुमचं कमेंट नाही बघणार आहे, मीच बघणार आहे, बाकी कोण नाही बघत तुमची कमेंट. मग एकदम फ्रीली टाका, तुम्हाला जे डाऊट्स वाटत आहेत किंवा तुमचा कट ऑफ काय जातो आहे, तुम्हाला काय टेन्शन येते मेंटली आता सगळेच मुलं खूप खराब होते. कालपासून ऑलमोस्ट माझा दिवस खूप वाईट गेलेला आहे एक्झाम दिल्यापासून, पण आता थोडंसं स्टेबल झाल्यामुळे हा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो मी. आणि मला वाटतं एवढंच बोलण्यासारखं. ओके, आता ऑफिशियल आन्सर की आल्यानंतरच मी बोलेन, बाकी काही बोलणार नाही. चालेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.